संध्याकाळी आचल आपल्या माहेरी पोचली. जसं ती दरवाजावर पोचली तिची वहिनी सुरभी नवीन स्कूटी घेऊन गेटच्या बाहेर आली. हे बघून आचलला आश्चर्याचा धक्काच बसला आणि ती म्हणाली, "वहिनी, ही स्कूटी कोणाची आहे?" सुरभी हसत हसत म्हणाली, "माझीच आहे ताई. मी आजच आणली आहे. थांबा, मी तुम्हाला पेढे खाऊ घालते. आत्ताच मंदिरात जाऊन आली आहे." हे पाहून ईर्षेपोटी शेकडो साप आचलच्या हृदयावर रेंगाळू लागले. त्या दोघी घरात आल्यावर सुरभी म्हणाली, "ताई, तुम्ही पेढे खा, मी लगेच येते." असं बोलून तिने एका प्लेटमध्ये पेढे आणून आपल्या नंदीला दिले. तेव्हा आचल पेढे खात खात वहिनीच्या रूम मध्ये शिरली. वहिनीच्या खोलीत नवीन एसी लावला होता. हे पाहून ती संतापली. तिने हॉलमध्ये येऊन पेढ्याची प्लेट टेबलवर आपटली. तेवढ्यात सुरभी वॉशरूम मधून बाहेर आली आणि म्हणू लागली, "ताई, तुम्ही आईजवळ बसा आणि बोला. मी गरम नाश्ता बनवते." असे म्हणत ती केसाचा आंबाडा बांधून किचनच्या दिशेने निघाली. त्यानंतर आचल पाय आपटतच तिच्या आईच्या खोलीत गेली. तिची आई मासिकात एक गोष्ट वाचत होती. आपल्या मुलीला पाहून ती खुश झाली आणि मासिक बाजूला ठेवली आणि चष्मा नीट करत म्हणाली, "अरे बाळा, तू कधी आलीस? ये माझ्याजवळ बस." असं म्हणत त्यांनी आपले हात पसरले. तेव्हा आचल कठोरपणे म्हणाली, "असू दे आई, हे सर्व दाखवायची गरज नाही. इथे तू तुझ्या मुला सुनेसोबत शांततेने जगत आहेस आणि तिथे मी छोट्या छोट्या गोष्टींसाठी तरसत आहे." आपल्या मुलीचं असं तोंड फुगलेलं पाहून शारदाताई दुःखी झाल्या आणि म्हणाल्या, की "तुझ्या लग्नाला 1च वर्ष झालं आहे आणि तू आहेस जी छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तक्रार करू लागतेस. माझी सून बघ, ती आमच्या कुटुंबात किती सुसंवादाने जगत आहे." हे ऐकून आचल रागाने म्हणाली, "हो, तुम्ही लोक तिच्या सर्व इच्छा पूर्ण करत आहात, त्यामुळे ती मिळून मिसळून राहणारच ना. मीच असमाधानी आहे, मग मी आनंदी कशी राहू शकते?" शारदाताई कठोर स्वरात म्हणाल्या, "असमाधानी राहणाऱ्या माणसासाठी कितीही केले तरी तो असमाधानीच राहतो आणि समाधानी राहणारा माणूस कमी गोष्टीतही समाधानी राहतो." आचल सुद्धा गप्प राहण्यातली कुठे होती. ती म्हणाली, "हे ज्ञान फक्त मुलीसाठी का आहे, तुमच्या सुनेसाठी का नाही? जेव्हा मी काहीतरी मागते तेव्हा माझ्यासाठी पैशाचे ज्ञान समोर येते आणि सुनेला काही विकत घ्यायचं असेल तर लगेचच तिला दिले जाते. हे सर्व काय आहे आई?" तेव्हा शारदाताई रागाने म्हणाल्या, "तू आत्ताच आली आहेस, जरा बस, चहा नाश्ता करून घे आणि थोडी आईबाबांच्या तब्येतीची चौकशी कर. अशा तक्रारी काय करत बसली आहेस? आता माझ्या सुनेने काय केलं आहे?" तेव्हा आचल दात चावत रागाने म्हणाली, "घरी आल्यावर वहिनीने मला तिच्या नवीन स्कूटीचे पेढे खाऊ घातले." हे ऐकून शारदाताईंच्या चेहऱ्यावर आनंदाच्या खुणा दिसू लागल्या. त्या म्हणाल्या, "अरे वा, सुनबाई नवीन स्कूटी घेऊन आली सुद्धा. चल, मी पण पेढे खायला येते." तर आचल रागाने बोलू लागली, "थांब आई, तुला पेढे खायचं पडलं आहे आणि इथं माझं मन बेचैन झालं आहे." शारदाताई म्हणाल्या, "तुझं मन बेचैन का झालं आहे? तू खुल्या मनाने काही सांगत सुद्धा नाहीस की शेवटी काय गोष्ट आहे. केव्हापासून फिरून फिरून 10 प्रकारच्या गोष्टी ऐकवत आहेस मला." आता दोघींच्या गप्पा गोष्टी चालूच होत्या की तेवढ्यातच शारदाताईंचा मुलगा अतुल सुद्धा ऑफिसवरून घरी आला होता. तो येताच लगेचच पेड्यांचा डब्बा घेऊन तो आईच्या रूम मध्ये पोहोचला आणि म्हणाला, "आई, स्कूटी आली. पेढे खाल्लेस की नाही तू?" शारदाताईंनी पेढ्याचा तुकडा उचलला आणि म्हणाल्या, "हो बाळा, आचल मला तेच सांगत होती. तू पण पेढे खा." अतुल पेढा खाऊन म्हणाला, "ठीक आहे आई, मी फ्रेश होऊन येतो. मग एकत्र बसून चहा नाश्ता करू. सुरभी किचन मध्ये बटाटा आणि कांद्याची भजी बनवत आहे." एवढं बोलून तो आनंदाने तिथून निघून गेला. मग शारदाताई म्हणाल्या, "बरं बाळा, सांग, काय म्हणत होतीस तू?" आचल दात चावत रागाने म्हणाली, "आई, माझ्या वहिनीच्या खोलीत नवीन एसी बसवण्यात आली आहे आणि वहिनीसाठी एक नवीन स्कूटरही आली आहे. मी नवीन मॉडेलच्या फ्रीजसाठी 30,000 रुपये मागितले. तेव्हा दादा माझ्याकडे पैसे नाहीत असं म्हणाला होता. तू जरा दादा वहिनीवर लक्ष ठेवत जा. ते किती वायफळ खर्च करतात आणि त्यांच्याकडे माझ्यासाठी पैसेच नसतात." नंदन आपल्या आईचे कान भरत म्हणाली. मग आई थोडी गंभीर स्वरात म्हणाली, "तू अगदी बरोबर बोलत आहेस आचल, आणि कदाचित तू लक्षपूर्वक पाहिले नाहीस की माझ्या खोलीत पण नवीन एसी बसवला आहे." आचल आईच्या चेहऱ्याकडे बघू लागली की आई काय बोलतेय. शारदाताई म्हणाल्या, "हे बघ बाळा, अशी प्रत्येक गोष्टीत तू तुझ्या वहिनीशी तुलना करणं चांगली गोष्ट नाही. तुझी वहिनी जेव्हा काही नवीन खरेदी करते त्यावेळी तू नेहमी तक्रार करायला बसतेस. अगं, तुझा भाऊ आणि वहिनी दोघे मिळून कमावतात, पण हुशारीने घर सांभाळून बचत करून काही नवीन वस्तू विकत घेतात. त्यामुळे या गोष्टीसाठी तुला खुश झाले पाहिजे. पण तू आहेस की तक्रार करू लागतेस. आणि सुनबाईने आपल्या कमाईतून बचत करून हे दोन्ही एसी लावले आहेत आणि तिने स्वतःच्या कमाईतून कर्ज काढून
स्कूटीही घेतली आहे. ती तुझ्या भावाकडे किंवा तिच्या सासऱ्यांकडे थोडीच काही मागते. आता तुझ्या सासरचे लोक पण चांगल्या स्वभावाचे आहेत. ते लोक तुला त्रासही देत नाहीत. तुझा नवरा तुझे सर्व खर्च उचलत आहे. त्यामुळे तुला काही अतिरिक्त सामान हवे असल्यास किंवा भविष्यासाठी पैसे वाचवायचे असल्यास तुला तुझ्या शिक्षणाचा सदुपयोग करून कोणती तरी नोकरी केली पाहिजे. आम्ही तुला या लायक तर बनवलं आहे की आयुष्यात तुला कोणताही त्रास होणार नाही. तू तुझ्या पायावर उभी राहू शकतेस. तुला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही आहे. आणि मग प्रत्येक गोष्टी तशी तक्रार करणं काही चांगलं नाही बाळा. तुझ्या लग्नात आम्ही कोणतीही कसर ठेवली नाही. कर्ज घेऊन आम्ही तुझं मोठ्या थाटामाटात लग्न केलं आणि तुला सगळं सामान देऊन निरोप दिला. भले तुझ्या सासरच्या लोकांनी काही मागितलं नसलं तरी, पण तरीही आम्हालाही तसं वाटलं म्हणून आम्ही आमच्या मुलीला सगळं दिलं. सुनेच्या आई वडिलांकडूनही आम्ही काही विशेष विनंती केली नाही आणि ती सुद्धा जास्त काही घेऊन आली नाही. आता तिच्या मेहनतीच्या जोरावर ती कमाई करून वस्तू खरेदी करत असेल तर ते सर्व आपल्याच घरी येत आहे, बरोबर ना? त्याचप्रमाणे तुलाही तुझ्या कोणता छंद पूर्ण करायचा असेल तर तू नोकरी कर. तुला तिथे काम करण्यापासून कोणी रोखले तर नाही ना? आचल चिडली आणि म्हणाली, म्हणजे आता मी सगळ्यांवर ओझे झाले आहे. मी माझा खर्च भागवण्यासाठी नोकरी करू का? शारदाताई हळूच हसल्या आणि म्हणाल्या, बाळा, मी तुला ओझं म्हणत नाहीये. गरजा वेगळ्या आणि छंद वेगळे. आजही तुझ्या गरजा पूर्ण होत आहेत, पण जर तुला महागड्या वस्तूंचा शौक असेल तर स्वतःच पैसे कमवण्याचा प्रयत्न कर. मग तुला कळेल की गरजा आणि छंद यात काय फरक आहे ते. तुझ्याकडे जो फ्रीज आहे त्याने तुझ्या गरजा तर पूर्ण होत आहेत, परंतु नवीन फ्रीज खरेदी करणे हा तुझा छंद आहे. माणूस किती मेहनत करून पैसे कमावतो. आज तुला नवीन मॉडेलचा फ्रीज आवडला आहे, तो तुला विकत घ्यायचा आहे. उद्या नवीन मॉडेल येईल तेव्हाही तोही विकत घेण्याचा आग्रह दर्शेल. हे असे नाही चालणार बाळा. म्हणूनच मी म्हणते की तू स्वतः कमव आणि बघ पैसा कसा कमावला जातो ते, आणि पैसे सांभाळून कसे वाचवायचे ते. आईने समजावल्यावर आचल रागाने म्हणाली, ठीक आहे आई, मला समजले की लग्नानंतर माझ्या आई वडिलांचे घरही माझ्यासाठी परके झाले आहे आणि माझ्या सासरच्या लोकांना माझे छंद समजणार नाहीत. तू मला मुलगी आणि सून यातील फरक समजावून सांगितलास हे बरे झाले. असं म्हणत तिने रागाने आपली पर्स उचलली आणि तिथून निघू लागली. शारदाताईंनी आपल्या डोक्यावर हात मारला आणि हिला समजून काही उपयोग नाही असा विचार करू लागले. बाहेर येताना तिची सुरभीशी टक्कर झाली. सुरभी तिला थांबवत म्हणाली, अरे ताई, कुठे निघालात? चहा नाश्ता तर करा. गरमागरम नाश्ता तयार आहे. मग आचल रागाने म्हणाली, तुझा नाश्ता तूच खा आणि तुझ्या सासूला सुद्धा खायला दे. असं बोलून ती तिथून निघून गेली. सुरभी आश्चर्याने सासूच्या खोलीत आली आणि म्हणाली, आई, हे सगळं काय आहे? ताई एवढ्या रागात का गेल्या? तर शारदाताई म्हणाल्या, काय सांगू बाळा, माझी मुलगी खूप निरागस आहे. ती काही समजायला तयार नाही. मी तिला फक्त बचत आणि खर्च करण्याबद्दल समजावत होते. त्यामुळे तिला मी जे बोलले ते वाईट वाटले. सुरभी हळूच म्हणाली, काही हरकत नाही आई, त्यांना हळूहळू सगळं समजेल. यानंतर आचल काही महिने तोंड फुगून राहिली. मात्र यामुळे कोणाचेही काही नुकसान झाले नाही. त्यामुळे हळूहळू तिने स्वतःला सामान्य केले आणि ती तिच्या आई वडिलांच्या घरी येऊ लागली. पण आता ती तिच्या वहिनीच्या जीवनशैलीबद्दल किंवा कमाईबद्दल काहीही बोलत नसे. पण तिच्या मनात रुखरुख चालूच राहिली आणि जोपर्यंत तिला समजत नाही की स्वतःची कमाई आणि बचत असणे किती महत्वाचे आहे, इतरांवर अवलंबून राहून आपली इच्छा पूर्ण होऊ शकत नाही, तोपर्यंत कदाचित तिच्या मनातील मत्सर शमणार नव्हता. पण आपल्या सुनेच्या बाजूने बोलून शारदाताईंनी निदान आपल्या घरात पसरलेली मत्सराची आग तरी थांबवली होती. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? शारदाताईंनी अचलच्या असल्या वायफळ मागणीसाठी मुलावर आणि सुनेवर दबाव टाकायला हवा होता का? किंवा त्यांनी आपल्या मुलीला जो सत्यतेचा आरसा दाखवला ते योग्य केलं का? याबद्दल तुमचं काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.